कॅप्टनला बोलवा. कॅप्टन उडी मराठीमध्ये इंग्लिशच्या जरा इंग्लिशमध्ये कमी टक्के होते दहावीला. डिशा दिल्या आणि डिश मस्त आहे ना, घरी नाही हो का. आता आहे बघा डायरेक्ट किचनमध्ये आलो मी आणि इकडं माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे. हॅलो नमस्कार. नमस्कार. कसं काय मंडळी आहेत अवेलेबल लग्नाचे लग्नाळू कट. तुझं काय फेवरेट? तुझं फेवरेट काय? चिकन क्रिस्पी. अरे वा. तुझा? चिकन क्रिस्पी. ऑलमोस्ट छोट्या मुलांची आहे ना फेवरेट डिश म्हणजे चिकन क्रिस्पीच आहे. बहुतेक बारीक पोरांची फेवरेट डिश म्हणजे चिकन क्रिस्पी. सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे म्हणजे तसा आपला नेहमीचा प्रश्न खाताना खायलाच पाहिजे. तर आधी होता राजेदाचा बड्डे, हां, आणि एक दिवसाआड सिकंदरचा बड्डे, म्हणजे एकाच दिवसाचा डिफरंट आहे. तर दोघांचे बड्डे झाले. तर दोघांच्या बड्डेची पार्टी म्हणजे घरीच केली. नॉर्मली मित्र आले तेव्हा केक कट केलता. तर बरं की मला हॉटेलला पार्टी पाहिजे बाई, तर मला हॉटेललाच पार्टी दे. तर आम्हाला एक रितेश दादानी सजेस्ट केलता, एक कामोठ्यामध्ये हॉटेल आहे. तर तो बोलायला जा टेस्ट मस्त आहे. तर चला बघूयात, ह्या दोघांच्या बड्डेची पार्टी पण आहे, मग तिथं जाऊयात आपण आणि बघूयात कसा हॉटेल आहे, काय कसा काय. तर पटापट मस्तपैकी रेडी होतो कपडे बिपडे घालून आणि मग त्याच्यानंतर आपण निघू आणि जाऊ हॉटेलला. ओमकार दादासुद्धा येणार आहे, तर तो पण येत आहे. तर चला मी रेडी होतो. हॉटेलची तर गेल्यावर तुम्हाला मिळतो डायरेक्ट. टुटू बघा का मस्तपैकी आलो आपण. द स्पाइस गार्डन नावाचा हॉटेल आहे, एक नंबर आहे. तर तुम्हाला असं बाहेरचं हॉटेल बघून वाटत असेल इथं नुसता इंग्लिश जेवण असेल, म्हणजे बटर चिकन, पण असं काय नाही. इथे आपल्याला सुरमई पापलेट पासून सगळा सगळ्याला भेटत. तर आता चला जाऊया हॉटेलमध्ये. तुम्हाला हॉटेलचा एम्बियन्स पण दाखवतो, कसं हॉटेल आहे कसं काय, एक नंबर आहे. तर तुम्हाला यायचं असेल, सेक्टर किती आहे दादा हॉटेल? 36. सेक्टर 36ला हॉटेल आहे. हां, कांबोट्याच्या जस्ट हायवेच्या टचच आहे हॉटेल. आणि त्याची समोरच आपली बँक आहे, SBI बँक आहे. त्याच्या जस्ट समोर फ्रंट साईडला आपलं हे हॉटेल आहे. तर बघूया हॉटेलचं आहे, आपण आतमध्ये जाऊन कसा काय एम्बियन्स चेक करूया. ए भाई ऑर्डर करायचं मेनू कार्ड आलं तर एवढा माझं तर माहीत आहे ना. मला वाटतं काहीतरी स्पेशल मागूया, यांची काहीतरी स्पेशल पाहिजे. मग त्यांना विचारू ना, ते काकांना काय स्पेशल डिश आहे. बघू कॅप्टनला बोलवा. कॅप्टनला बोलवा. कॅप्टन उडी स्पेशल डिश काय काय? मराठीमध्ये इंग्लिशच्या जरा इंग्लिशमध्ये कमी टक्के होते दहावीला. मराठीमध्ये समजा ना. स्टार्टर एक काम करत माझ्याकडे येणार ताई टुडे स्पेशलमध्ये सुरमई कबाब एवढं छान आम्ही तव्यावर प्रॉपरली टेंडर आणि दुसरी कुकिंग करून देणार तुम्हाला. आणि सेकंड तंदुरी पॉम्प्लेट किंवा पॉम्प्लेट तंदुरी पॉम्प्लेट पण छान. ओके. आणि स्टार्टरमध्ये एक चिकन पेरी बोनलेस चिकन येणार, पेरी मसाल्यामध्ये मॅरिनेट करू. आणि एक तंदुरी लॉलीपॉप, जसं आपण रेग्युलर डीप फ्राईड लॉलीपॉप खातो हे तंदूरमध्ये. आणि टेंडर आणि ज्युसी टेस्ट पण छान येते. काय ऑर्डर बिल भाई भरणार आहे आपला? मला बिलचा प्रश्न नाही, मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे, बिल नको आहे मला. ते पण आहे, बरोबर. तर आता नाही बोलून अन्नमारीचं शतक हाकललेलं आहे आम्ही. आणि आता माझ्या पोटान काव करतात. आता जेवायला घेतो मस्तपैकी. डिशा दिल्या आणि डिश मस्त आहे ना, घरी नाही हो का. डिश चांगल्या आहेत ना, म्हणजे प्लास्टिकच्या डिश नाही वापरत. बरोबर आहे, प्लास्टिकच्या ना. हायजेनचा पण इथेशी खयाल ठेवलेला आहे, एक नंबर. तर आता बघूया मस्त की सुरमई आणि पापलेट आणि तंदुरी लॉलीपॉप, काहीतरी नवीन आहे हो. तर आपली ऑर्डर आतमध्ये दिलेली आहे. तर आपण आतमध्ये जाऊया, आपली ऑर्डर कशी प्रिपेअर होते ती बघायला. तर चला बघूयात.
प्रॉपर बघू शकता प्रत्येक जागेवर खूप वेगवेगळे असतात. मेन शेप आहे त्याचा फेवरेट सेक्शन म्हणजे चायनीज सेक्शन. तर इकडे बघू शकता इकडे प्रॉपर प्रिपरेशन चालू आहे. तुम्ही इकडे नूडल्स तयार करायचे सुद्धा खूप नेपाळशी खूप आहेत. स्पेशली चायनीजसाठी बोलवलेले खूप आहे. तर आता आपला इकडे झाला चायनीजचा सेक्शन आहे. मालवणी सेक्शन आहे म्हणजे म्हणजे प्रॉपर मालवण साईडला काका नाही आपला डायरेक्ट मालवणच्या कुठल्या काकाकडे तुम्ही आंबेरी म्हणजे त्याच रत्नागिरी साईडचे काका. तर इकडे बघू शकता काका मस्तपैकी पॉपलेट घेतले आणि सुरमई घेतलेली आहे. तर आता हे बघा डायरेक्ट किचनमध्ये आलो मी आणि इकडं माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे म्हणजे इथं तंदुरी आहे. तंदुरी इकडे बघू शकता. तुम्ही काय काय स्पेशल बनवता? मटन मालवणी, चिकन मालवणी, फिश फ्राय म्हणजे प्रॉपर सगळा मालवणीमधला कुठला पण. तर आता आपली सुरमई सुद्धा काकाच बनवणार आहेत. तर एक नंबर बनवा काका. आणि कैसे हो? नेपाल में हेलो बोल के दिखाओ ना आपके लैंग्वेज में. आपके लैंग्वेज में हेलो बोल के दिखाओ. हॅलो नमस्कार. नमस्कार. कसं काय मंडळी? हां तर तुम्ही हा जेवण घरी बसल्या बसल्या पण तुम्हाला खायचं असेल तर स्विगी झोमॅटो सगळीकडे आहे आपला. हे बघा इकडे प्रॉपर पार्सलचा चालू आहे. हे काका सगळा पार्सलचा सांभाळतात. हे बघा पार्सलवर पण ऑर्डर चालूच आहे. पार्सलच्या ऑर्डर पण कंटिन्यूस चालूच आहेत. हे बघा. तर इथेशी बघू शकता तुम्ही यांच्यातला फेमस तिरंगा हा ज्यूस आपल्याला बनवायला याही घेतलेला आहे. तर याची प्रिपरेशन आम्ही बघत होतो आणि आता एकच नंबर. आणि एका साईडला आपल्या स्ट्रॉबेरीचे आईस्क्रीम पण बनवायला तयार होती. तर मी पण काकांना मदत करत होतो बनवायला, शिकवतो कसं बनायचा. इकडे बघू शकता मस्तपैकी आईस्क्रीम टाकून गार्निश करतात थोडीशी. माझी वाली जरा कॉम्प्रोमाइज करा, वाकडे तिकडे झाले. तर तशी बघू शकता आमची ऑर्डर पूर्ण प्रकारे प्रिपेअर झालेली आहे आणि ती आता आम्हाला ऑर्डर सर्व करतात. तर मला सांगा ना तुम्ही डिश काय कोणता कोणता आम्हाला आणलं? हे स्टार्टरमध्ये ते फिश आहे, पॉम्फ्रेट आणि हे सुरमई. फिश आपल्याकडे सगळं ताजं फ्रेश. आज आणलेलं फक्त उद्यापर्यंत सगळं फ्रेश. हे चिकन तंदुरी लावलं हे आपले स्पेशल. आणि हे चिकन पिरी पिरी म्हणून हे इंडियन डिश. ही आपली स्पेशल आहे. चिकन लपेट. चिकन लपेट आपला मालवण सेक्शन हा आपल्या सगळ्यात स्पेशल. सर्वात स्पेशल डिश आहे स्पाइस गार्डन. खूप जास्त सेलिंग डिश रेसिपी. हे जे तांदूळ बाकरीची चुली तांदूळ स्पेशली लपेटासोबत तसं मोस्टली प्रेफर करतो. आणि ज्यूसमध्ये आपला ब्लू लगन आहे आणि हा तिरंगा म्हणून आहे. तिरंगा हा स्पाइस गार्डनचा स्पेशल आणि हा ब्लू लगन त्या जेवायला आलेले ताव मारायला घेतो मस्तपैकी. मी सांगतो तुम्हाला खाऊन कसा काय लागतं. घसरतो आता काय थांबत नाही मी. थांब मध्ये मध्ये नाही तर बरं तुला हरवायचे बोलतो मी पण ब्लॉग बनवतो. आता आपण लॉलीपॉप खाऊन बघूया कसं. एक नंबर आहे. म्हणजे आपण चिकन तंदुरी खातो ना त्याच रिलेटेड आहे.
पण नक्की ट्राय करा, म्हणजे असा वेगळाच आहे. अजून तिखट लागतं चटणीसोबत लागतं अजून भारी. आता चिकन पेरी पेरी आहे, आपण रोज आपण बघूया कसं आहे. चिकन पेरी पेरी म्हणजे आता आपण नॉर्मली कॅफेमध्ये करतो बघा चिकन पेरी पेरी, त्याच रेट आहे बट युनिक आहे. कसे मसाले आहेत ना, स्पायसेस आहेत ना, आपल्या आगरी स्पायसेस आहेत, तर तिखट लागतात एक नंबर. मला लागत तिखट. हे बघा पापलेट आहे, तुम्ही पापलेट बघू शकता. बाई मला लिंबू लागतो कुठल्या पण गोष्टी. लोक आमच्यावर लिंबू पितात आणि आम्ही जेवणावर लिंबू पितो. पापलेट भाव बघतो, भाव कसा आहे, ताजा आहे ताजा. खरंच ताजा आहे ना, किती टेस्ट आहे एक नंबर. तर बघा सगळं जेवायला बघतो एक नंबर. हाडकाने पुरं हे बघा एक नंबर. ज्यूस पिला तो चुम्मेश्वरी चुम्मा इकडे. आता आपण आपला चिकन लपेटा ट्राय करून बघू कसा लागते भाकरी सोबत. हा चिकन लपेटा स्ट्रॉबेरी आपण अलिबाग साईडला खातो माहिती आहे, गोवा बिवाला गेलं कशी टेस्ट असतं त्यांचं वाटण प्रॉपर तसंच लागतंय. मालवणी साईडचा एक नंबर चिकन लपेटा 100% ट्राय करा. जेवण चालू आहे तर आपल्याला सगळ्याचा रिव्ह्यू सांगायचा आहे, तर त्यामुळं मी बस करतो. मी आता मटन बिर्याणी आहे ही बघा, तर ती खातो. मटन बिर्याणी मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा खातो, कधी खालीच नाही. जर इथली पटली ना काय मटन बिर्याणी, मटन बिर्याणी पटली. तर आपण स्टार्टर आणि मेन कोर्स खाला, तर मेन कोर्समध्ये आता बिर्याणी खाऊन बघूया कसा काय. हे बघा तर माझ्या तर तोंडाला सुटले पाणी. मटन बिर्याणी गरम गरम आहे अजून, मला वाटलं थंड झाली असं बट गरम. हॅलो हॅलो, हा जेवतोय जेवतोय. तर आता आपली मटन बिर्याणी आलेली आहे, ते बघू शकता. मटणाचा भाव आहे, तरी मटन बिर्याणी टेस्ट मला कसा लागतं कसा काय. काय नाही काय नाही. नको लावू बापू त्याच्यात पाणी नाही राहिलं. शंभर आहे गरम गरम. मी तुम्हाला भाव खाऊन सांगतो. तो बघा मटणाचा भाव आहे किती सॉफ्ट आहे, म्हणजे एकदम प्रॉपर शिजलं आहे. हे एक नंबर आहे मटण बिर्याणीचं. काही तशी आपली सुरमई थाली सुद्धा आलेली आहे. तशी एक सुरमईचा पीस आहे फ्राय केलेला. नंतर सुरमई कढी आहे. हे आपलं कोंबडी वडं, सोनकढी, रायता, हा आपला राईस आहे, स्टीम राईस, नॉर्मल चटणी आहे तशी, आणि आय थिंक सो तशी सुरमईची कढी आहे ना दादा. सुरमई थाली पण आहे तशी, थाल्यासुद्धा भेटतात ती तशी. एवढा खायला होता ना तरी नाही बोलून थोडंसं उरलं. तो पार्सल नेईन, आणखी मला तर पटले खायला. आता लिंबू सरबत आले, पियाचं हात धुवायचं आहे, नाही तर यारा समजाल मला तुम्ही. हात धुता त्याच्यानंतर पण काहीतरी आहे खायला. ते स्ट्रॉबेरीचं बॅनर दिसतात ना, ते आहे खायला. तो फक्त श्रेयासाठी आणि माझ्यासाठी आणि बेबीसाठी, ज्यांचा लगीन नाही झाला त्यांच्यासाठी. ओंकार दादा आमच्या 4 जणांसाठी. आता झाला हात तुमचा ओंकार दादाचा, माझा नाही. त्या सुरमई घालायचा, सुरमई शोध स्वप्नात. मी काय म्हणतो, आहेत अवेलेबल लग्नाचे कट. तर आता जेवण झालं आपला. तर आता इथेशी मस्तपैकी दादांचा बड्डे होता, तर केक कापायचा आहे. तिथे पाठीमागं केक आले. उंदरी कशी केकवर जागता बघा. बड्डे सेलिब्रेशन पण इथेशी करू शकता. सगळी सोय आहे, सगळी सोय आहे.
आणि तशी तुम्ही तुमचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट करू शकता. तर तुम्ही फक्त इथं या आणि त्यांच्या मॅनेजरला बोला की आम्हाला असं बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे, हे करायचं आहे. ते तुम्हाला केक अवेलेबलसुद्धा करून देतील. हां, तर आपली सिझनिंग ब्राउनी झालेली आहे. मला वास सुटला, मी चाललो सिझनिंग. बघा आपलं स्ट्रॉबेरीचा पण शेट आलेला आणि सिझनिंग ब्राउनी आलेली आहे. मी ब्राउनीच्या आतुरतेने वाट बघवतो, तर मी आता ब्राउनी खाऊन बघतो. कडक. मी खाता मला राहून नाही, मी पण नाही खायला. या खाऊन सांगते कसा लागतो. महाबळेश्वरमध्ये भेटतो तसंच नाही, पण अजून चांगला लागतो. आमची मिनी बनवलं फॅमिली आहे, तर आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊया. तर त्यांना विचारूया जेवण कसं आहे इथला. म्हणजे असंच नाही की तू व्हिडिओ बनवतो म्हणून तू सांगतेस जेवण असं आहे तसं आहे. आपण दुसऱ्या लोकांना पण विचारून बघूया की जेवायला कसं आहे, हे आपल्याला सांगतील कसं काय. काका आहेत. काका तुमचं नाव काय? सतीश. तर किती वर्ष झाले या हॉटेलला येतात तुम्ही? मला वाटतं जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून. तर टेस्ट कशी काय म्हणजे? ऑसम ना. तर तुम्ही आज काय काय खाला? स्पेशल चिकन लपेटा. चिकन लपेटा. हां, काकांचे तुमचे वडील आहेत ना? हां, हे वडील आहेत आणि प्रॉपर ही आजी आहेत. हां, सासूबाई. हे बघा प्रॉपर फॅमिली आहे. मिसेस. हां, तुमचा पण कसा एक्सपिरियन्स तुम्ही सांगा. मला फार इथं आवडतं जेवण. मला दुसरीकडे कुठे आवडतच नाही जेवण. हां, मी इथंच येते नेहमी. आणि कोणी मला विचारलं ना की कोणत्या हॉटेलला जायचं, मी हेच सजेशन करते. अच्छा. मला खूप आवडते हे हॉटेल. म्हणजे तुमची बर्थडे पार्टी झाली, ॲनिव्हर्सरी? माझे 3-4 बड्डे इथंच झाले. ॲनिव्हर्सरी झाले. मुलाचा बड्डे 10वा इथंच केला मी. त्याचा पण बड्डे झाला 10वा, तो इथंच केला. माझी एक फ्रेंड आहे, त्यांचा पण बड्डे 50वा झाला, तो पण इथंच झाला सेलिब्रेशन. खूप छान, मला आवडते इथं टेस्ट. आणि मी कुठे जातच नाही जेवायला. काय तुमचा? विश्वजित झाला. आणि तुमचा काका? आणि तुझा दादा? तुमचा? आणि तुझा काय? वेदिता. वैशाली. तर कसा आहे काका इथला, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स कधीपासून येता? खूप छान आहे. जवळजवळ आम्ही 2-2.5 वर्ष येतो. 2-2.5 वर्ष. हां. आणि इथली बिर्याणी आमची फेमस. बिर्याणी स्पेशल आहे. आम्ही अंडा बिर्याणी मागवले आणि मटन बिर्याणी. अंडा बिर्याणी आणि मटन बिर्याणी. आणि तुमचा फेवरेट? स्पेशल आम्ही याच्यासाठी येतो. छोटीसाठी येतो आम्ही. तुझा काय फेवरेट? तुझं फेवरेट काय इथलं? चिकन क्रिस्पी. अरे वा, तू किती पीस खाल्लेस तुम्ही चिकन क्रिस्पीचे? सगळ्याच. मग बाबांना रोज आणायला सांगायचा महिन्यात ना. तिचंच फेवरेट. येतो आम्ही खास. अच्छा. चिकन क्रिस्पी सगळीकडे मिळतात. हां. स्पेशली तुला इथे आवडते म्हणून आम्ही इकडे येतो. अच्छा. कोणत्या स्टँडर्डला आहे तू? सिनियर KG. तर आणि तुमचा काय फेवरेट इथला म्हणजे? माझं नाही, ते नॉनव्हेज खातात. मी फक्त यांच्यासोबत. अच्छा, व्हेज. अच्छा, तर तेव्हा तिथे यांचं व्हेज आहे. ते नाही खातो. आणि तुमचा फेवरेट डिश? सर्व मटन. मटन बिर्याणी. मटन बिर्याणी. तर कसा एक्सपिरियन्स आहे हॉटेलचा? टेस्ट कशी आहे? टेस्ट वगैरे खूप सुंदर आहे. हां. नॉनव्हेजसाठी बेटर. अच्छा, बेटर. आणि फेवरेट डिश काय तुमची इथली? चिकन क्रिस्पी आणि लॉली. चिकन क्रिस्पी आणि तुझा छोटू नाव काय तुझा? आणि तुझा दीदी फेवरेट डिश काय? चिकन लॉलीपॉप. तुझा? चिकन क्रिस्पी. ऑलमोस्ट छोट्या मुलांची आहे ना फेवरेट डिश म्हणजे चिकन क्रिस्पीच आहे. बहुतेक बारीक पोरांची फेवरेट डिश म्हणजे चिकन क्रिस्पी. तर इथे आमचा पूर्ण प्रकारे मस्तपैकी जेवण झालेलं आहे. तर पिक्चर बघता बघता आम्ही सुद्धा जेवलेलो आहे. प्रोजेक्टरवर पिक्चर बघत होतो. तर हां, मस्त पोटभर जेवलो. तर तुम्ही पण व्हिजिट देऊ शकता. जस्ट SBI बँकेच्या समोरच आहे. हां, 100% या. तर चला आता चाललो घरी. आलो मस्तपैकी. लई खाला, लई म्हणजे दमच तो तर काय होतो. तो लास्टचा राहिलेला ना आपला स्ट्रॉबेरीवाला, तो तर घरी चालला. बाकी सिझनिंग ब्राउनी कपवली मिनी मस्तपैकी. म्हणजे खराब बोलायला गेला ना, टेस्ट मस्त होती. म्हणजे सगळा खाला ना आम्ही. मच्छी तर एकदम फ्रेश होती. काही काही जागा आपल्याला मच्छी फ्रेश मिळत नाही, तिथं मच्छी फ्रेश होती.
हां तर एक नंबर होता. माझं म्हणणं आहे 100% एकदा करणं द्या विजिट, पण द्या विजिट तुम्ही. लय घाले ना, पोटोबा अख्खा भरले. तर आता चला, उपास चालू होणार होता ना, तर त्यामुळं घाईने खाला असला पटापट जाऊ आपण डबल. तशी बिर्याणी पण चुम्मेश्वरी चुम्मा होती. तुम्हाला पण जायचं असेल कामोठ्यामध्ये, सेक्टर विक्टर तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे, तर नक्की जा. आणि जर जायला नसेल जमत तर घरी स्विगी करा, पार्सल करा. पार्सल पण होतं, पनवेलमध्ये पण होतं, फक्त हॉटेलचं नाव टाकायचं आहे, ॲड्रेस टाकायचं आहे, पार्सल पण मिळून जाईल. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब